नमस्कार. जय महाराष्ट्र. सर्व मतदार बंधूंना भगिनींना आपल्याला सांगायचं आहे, बोलायचं आहे. स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका जाहीर झाल्या आहेत. त्यानिमित्त या पक्षातून त्या पक्षात, त्या पक्षातून ह्या पक्षात जाणारे कार्यकर्ते हे तुमच्या घरी येतील. त्यांना आपण धडा शिकवायचा आहे आपल्या भाषेमध्ये की ते त्यांच्या आईवडिलांचे होऊ शकत नाहीत, ते आपले समाजाचे आणि आपले काय होणार. ज्यांनी आईवडिलांनी नाव दिला त्या नावाला त्यांनी कळंक म्हणून पुढे आले. ज्यांनी आईवडिलांनी नाव दिला त्या आईवडिलांच्या नावाला ते जपू शकत नाहीत, ते आपल्या समाजाचा काय विकास करणार, आपल्या जनतेचं काय भला करणार, आपल्या समाजाचा काय ते करणार भला. या पक्षातून त्या पक्षात जाणं, कॉन्ट्रॅक्ट मिळवणं, पैसे मिळवणं, टेंडर मिळवणं, लोकसभेला ह्या पक्षात, विधानसभेला त्या पक्षात, स्थानिक संस्था निवडणुकीमध्ये ह्या पक्षात, म्हणजे ते स्टेटसला आणि फेसबुकला, यूट्यूबला आणि व्हॉट्सअपला सांगत असतात, माझा हा 6 महिन्यात हा पक्ष, माझा 1 वर्षान हा पक्ष, माझा 2 वर्षान हा पक्ष. म्हणजे सारखे सारखे नेत्याचे पोस्टर बदलत असतात, लावत असतात. तर अशा कार्यकर्त्यांवरती आपण काय भरोसा ठेवायचा. हे समाजासाठी काही करू शकत नाहीत. यांच्या समाजामध्ये राहणं देखील चुकीचं आहे. आणि अशा लोक जर आपल्याला मतदान करण्यासाठी भाग पाडत असतील आणि सांगत असतील, बोलत असतील की आमच्या पक्षाला करा, पण त्यांना तुम्ही तुमच्या भाषेमध्ये उत्तर देऊ शकता. अरे तू गेल्या निवडणुकीमध्ये कुठल्या पक्षामध्ये होतास आणि ह्या निवडणुकीमध्ये तू कुठल्या पक्षामध्ये आहेस, आणि त्यावेळेला तू त्याचा स्टेटस ठेवला होतास ह्या पक्षाचा, आज ह्या पक्षाचा स्टेटस ठेवत आहेस. तू किती पक्ष बदलतो, 7-7, 8-8, 10-10 पक्ष तू जन्मल्यापासून बदलले आहेस. हे देखील त्याला आपण जाणीव करून दिलं पाहिजे. आणि ते फक्त आपल्या परिवाराचा विचार करतात, आपल्या बायका पोरांचा विचार करतात. पैसे कमवणं, 2-2 पिढ्यांना, 4-4 पिढ्यांना पैसे कमवून ठेवण्यासाठी ते ह्या पक्षात त्या पक्षात जात असतात. तर स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका होत आहेत. त्यामध्ये आपण जनतेनं, जागृत जनतेनं अशा नालायक आणि मूर्ख कार्यकर्ते तुमच्या दारात येतील, त्यांना त्याच भाषेमध्ये तुम्ही उत्तर द्या. इथेच मी माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.